तुम्हाला वाटत असेल ही आईस्क्रीम आहे, पण नाही, हे आहे खरवस. मी घरी बनवलंय विदाऊट चिकाचं दूध. म्हणजे चिकाचं दूध जर आपल्याकडे नसेल ना तरी सुद्धा इन्स्टंट आपण खरवस बनवू शकतो. लग्नानंतर मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या नवऱ्याला खरवस खायला घातली होती घरी बनवून, तेव्हा माझ्या नवऱ्याने पहिल्यांदाच खाल्ली होती, कारण का तो गोड खात नाही जास्त आणि असं तर बिलकुलच खात नाही. मग मी खायला दिल्यानंतर तो इतका आवडलं होतं, त्यांनीच मग मला पुन्हा सांगितलं की प्लीज परत एकदा बनव, म्हणून मी बनवायला घेतली. तर त्यासाठी बघा मी गूळ घेतलं आणि आपलं साधं दूध घेतलेलं आहे. थंड दूध हवं ह्याच्यासाठी, गरम करून थंड पण करू शकता असं दूध घ्यायचं आणि घट्ट म्हणजे पूर्ण पाणी निथळून घेतलेलं असं दही घ्यायचं आणि व्यवस्थित घुसळून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घेऊ शकता तुम्ही. मी मिक्सरला बघा फिरवून घेतलं, व्यवस्थित एकजीव केले आणि त्याच्यामध्ये मग पूर्ण दूध घातलं. म्हणजे मी पूर्ण 1 लिटर दुधाचा याच्यात वापर केलेला आहे आणि अगदी चिकाचं दूध असतं ना तसाच फ्लेवर आणि तसंच टेक्स्चर येतो गुळामुळे, म्हणून गुळ व्यवस्थित वापरा, साखर कमी घाला आणि नंतर डबल बॉयलरच्या मेथडने म्हणजेच एक टोपामध्ये भरपूर असं पाणी घालून त्याच्यात ते चिकाचं दुधाचं भांडं ठेवलं आणि त्याच्यावर एक ताट ठेवलं आणि त्याच्यावर एक वजनाचं दगड ठेवला, म्हणजे मी वरवंटा ठेवला कारण का आतमध्ये पाणी जाऊ नये, आणि झाकण मारून मंद गॅसवर 20 ते 25 मिनिटं चांगली वाफ काढून घेतली. आणि बघा सांभाळून काढत ते, कारण का खूप गरम होतं आणि वाफ भरपूर येत होती, तुम्ही बघू शकता. आणि एकदम व्यवस्थितपणे सेट झालं होतं आमची खरवस, बघू शकता इतकी छान सेट झाली होती ना. इथे बघा एकदम बिलकुल काही त्याच्यात हे नाहीये. तुम्ही ही सकाळी बनवून किंवा रात्री बनवून ओव्हरनाईट ठेवायची फ्रीजमध्ये, तर दुसऱ्या दिवशी ती खायला एकदम रेडी असते आणि टेस्ट त्याचा खूप छान येतो, म्हणजे गुळ वगैरे त्यात मस्त मुरतं. पण मी सकाळी केली आणि संध्याकाळी त्यांच्या खाण्यासाठी ठेवली आणि बघा किती छान वड्या निघतायत. एकदम परफेक्ट खरवस जशी आपली मार्केटमध्ये मिळते ना विदाऊट चिकाचं दूध, अशी खरवस रेडी आहे. आणि खरंच खायला अगदी खरवस सारखीच लागते, म्हणजे मार्केटमधल्या खरवसपेक्षा तर बेस्टच लागते आणि खूपच छान झाली होती. तर मी म्हटलं थोडंसं प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते. तर एकदम बेस्ट, म्हणजे तोंडात टाकल्या विरघळ इतकी छान झाली होती. मी अगदी प्लेट भरून खाल्ली होती आणि खरंच खायला खूप भारी लागते. घरच्या घरी बनवा आणि नक्की खाणी मला सांगा कशी झाले खरवस.